ठाकरेंच्या शिवसेनेच्या तक्रारीची आता निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे। राहुल नार्वेकरांचं सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकवल्याचा आरोप नार्वेकरांवर आहे। विरोधी उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे आता तक्रार करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू झाली। आयोगाने महापालिका आयुक्तांकडून अहवाल देखील मागवलाय। सीसीटीव्ही चित्रणही मागवण्यात आल्याची महत्त्वाची माहिती आहे। यावरून संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली, पाहूयात। सीसीटीव्ही फुटेज काढा। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब केलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? आणि मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे, पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे। ही यंत्रणा यांची, महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। हिंगोलीत माजी नगराध्यक्षाच्या घरावर दगडफेक करण्यात आलाय। माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची माहिती। सेनगाव पोलिसात आता दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दगडफेक करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले। राऊतांना सकाळी बोलायची सवयच आहे। भाजपसोबत जनमत आहे। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा संस्कारी असं प्रत्युत्तर मंत्री बावनकुळे यांनी संजय राऊतांना दिले। संजय राऊताला सकाळी बोलण्याची सवय लागली आहे, त्यामुळे ते बोलत असतात। भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास आहे, मतदाराचा विश्वास आहे। जनमत भाजपाच्या आणि महायुतीच्या बाजूने आहे, आणि त्यामुळं साधारण नागरिकाला असं वाटतं की बाबा भाजपच्या कार्यकर्त्याला मत दिलं, भाजपच्या उमेदवारांना कोण निवडून आला तर पुढचे 5 वर्ष डबल इंजिन सरकार, महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार हेच विकास करू शकतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिनविरोध होत आहे। अपेक्षा जनतेला आहे की हा कार्यकर्ता निवडून आल्यावर विकास करेल, देवेंद्रजीच्या सरकारकडनं, मोदीच्या सरकारकडनं विकासाचं जे काही मॉडेल आम्ही तयार केला त्यावर काम करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।